is following, that is the area of the altar to deal with. आणि जर का कुठलीही जर का समस्या असतील, जर का ते आर्थिक बाबीमध्ये असतील किंवा वैवाहिक जीवनामध्ये असतील, जे जे वारंवार तुमच्या कुटुंबामध्ये होत आहे, तुमच्या आधी तुमचे जे आई वडील आहेत किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये झालेले आहेत, ते एक ठिकाण असू शकतं जे शत्रू ज्याच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये कूच करू शकतो. Let's pray. Father God, in the name of Jesus, we pray that you open our eyes, Lord God, our spiritual eyes to see, Lord, those altars and identify them, O Lord God, in the name and by the blood of Jesus, O Lord God, that we'll be able to see and destroy them in the name of the Lord Jesus Christ, from our life and from our city, in the name of, especially from our life and family, in the name of Jesus, O Lord. Father, we thank you for your goodness, O Lord. In Jesus' mighty name we pray. Amen. Amen. So, if you just read Deuteronomy chapter 28 from verse 15 onward, don't read now. If you read from 15 onward to 68, you will understand the magnitude of God's. तुम्ही अनुवाद याचा 28वा अध्याय बघितल्या 15 पासून. So tonight you just understand the principle, and once you understand, go through the list of all the curses in Deuteronomy 28:15. If you find those things happening, that is the area to pray over you. अनुवाद 28:15 पासून पुढे तुम्ही वाचू शकता आणि तुम्ही हे प्रार्थना केल्यानंतर तुमचं जीवन बघू शकता. हे शास्त्र तुमच्या जीवनात दिसून येत असतील तर तुम्हाला ओळखून येईल की तिथे जो शत्रू आहे तिथे त्याची वेदी आहे आणि ते काम करत आहे. So we have already prayed this prayer. So step 1, repentance. So quickly, we have already repented 5 times at least now. सर्वात प्रथम पश्चाताप आपण आधीच पुष्कळ वेळा आतापर्यंत पश्चाताप केलेला आहे. अशा प्रार्थना चालू झाल्यापासून 5 वेळा केले, तर अजून एकदा करा तर क्लिअर होऊन जातं. I repent on behalf of those. Father God, in the name of Jesus, I need to explain this. Okay, the first thing is repentance. Father, in Jesus' name, I repent. सर्वात प्रथम म्हणजे पश्चाताप. Now, what are we going to repent? We are going to repent for the altar which was raised in our family or life by someone else. सर्वात प्रथम आपण पश्चाताप करणार आहोत त्या प्रत्येक वेदीसाठी जे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये बांधण्यात आलेली होती, आपल्याद्वारे किंवा दुसऱ्या कोणाच्याद्वारे. And this is what we pray. Father, in Jesus' name, I repent on behalf of all those who raised that evil altar in my life. त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत की तिथे येशूच्या नावामध्ये त्या प्रत्येकांच्या वतीने मी पश्चाताप करत आहे, ज्यांनी माझ्या जीवनामध्ये माझ्या कुटुंबामध्ये ते शैतानी वेद्या ज्या आहेत त्या उघडलेल्या. So let's ask God to forgive for the lives which were destroyed because of that altar in our family or our life. आणि आपण परमेश्वराला त्या वेदीद्वारे जो झालेले परिणाम आहेत त्याच्यासाठी त्याच्याकडे क्षमा मागणार. Let's ask for divine mercy and grace, that God will forgive us and cleanse us because of that altar in Jesus' name. आणि आपण परमेश्वराची दैवी कृपा आणि दया मागणार आहोत की त्यांनी आपल्याला क्षमा करावी आणि त्या प्रत्येक गोष्टीमधून त्यांनी आपल्याला शुद्ध करावे. Actually, there are 3 words for sin. One is sin, another is transgression, another is iniquity. आणि पापासाठी 3 शब्द आहेत. एक पाप म्हणता येईल किंवा ट्रान्सग्रेशन त्रास होणे कुठल्या बाबतीमध्ये आणि आजारात पडणे ह्याला पण पाप म्हटलं जातं. नाही स्नेहा, इट्स लाईक सिन, ट्रान्सग्रेशन, इनिक्विटी. आणि पापासाठी 3 शब्द आहेत, सिन, ट्रान्सग्रेशन आणि इनिक्विटी. त्याचे दुष्कर्म आहे, दुष्कर्म एक शब्द आहे, ठीक आहे. आता मराठीचा 3रा शब्द काय आपला सापडा, पण आपण इंग्लिश मधूनच काम करूयात.
पहिली गोष्ट पाप